आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार अश्विन कापली साहेब, त्याचप्रमाणे सुनील जाधव साहेब यांचं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती समिती अभियान महाराष्ट्र राज्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढील वक्ता आपलं मनोगत व्यक्त करतील माननीय तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सोनसिंग भवन आणि योगेश भवन सिंग हे या कार्यक्रमाला राजस्थानवरून उपस्थित राहिले आहेत. त्यांचं देखील मी या समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर पुढील वक्ता मनोगत वक्ता माननीय रवींद्र हिरोळे साहेब हे जळगाववरून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांत आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी तुमच्या आमच्या उत्थानासाठी जीवाचं रान केलं, त्या समस्त बहुजन महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. आजच्या या सोहळ्याला उपस्थित आदरणीय वंदे विनाचार्यजी, त्यांच्या समवेत आलेल्या सर्व भिक्खूगण, आदरणीय जयप्रकाश सिंगजी, आदरणीय राजेश पवारजी आणि मंचकावर उपस्थित समस्त बांधव, हमसे तो चलती हुई नाव भी चलाई नहीं जाती, हमसे तो चलती हुई नाव भी चलाई नहीं जाती, नाव कागज की चलाते हैं चलाने. 2500 वर्षापूर्वीचा तुमचा आमचा दैदिप्यमान इतिहास, 84,000 स्तूप, लेण्या, विहार, 21 देशामध्ये डौलाने फडकणारा तुमचा पंचशील ध्वज, बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रकांड पंडिताचा तुम्हाला आम्हाला वारसा. पण तरीही जिथं खोदाल तिथं बुद्ध सापडतो, तरीही आम्हाला सिद्ध करताना नाही तेवढ्या अडचणी येतात आणि ज्यांचं काहीच अस्तित्व नाही ते शेंदूर फासून त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. ही तुमची आमची शोकांतिका आहे. आज आम्ही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू झालं तेव्हापासून संपूर्ण देशामध्ये आंदोलन होतं हे सगळ्यांना माहीत आहे. तुमच्या ठाण्याचं विशेष कौतुक करावं लागेल. ठाण्यामध्ये खूप मोठा मोर्चा काढला तुम्ही लोकांनी, पुण्यामध्ये खूप मोठा मोर्चा निघाला, नागपूरला मोर्चा निघाला, अमरावतीला मोर्चा निघाला, मोर्चा खूप निघाले. पण त्यानंतर झाला काय? आम्ही सिंहावलोकन करत नाही. सिंहावलोकन हा शब्द नीट लक्षात घ्या बांधव. सिंह काय करतो माहिती आहे का? सिंह 2-4 पावलं पुढे चालतो, थांबतो आणि मागे वळून पाहतो. 2-4 पावलं पुढे चालतो, थांबतो आणि परत मागे वळून पाहतो. म्हणजे काय करतो तो? हे बघतो की मी किती ग्राउंड माझ्या कवेत घेतला आहे, मी किती प्रगती केलेली आहे. आम्ही आंदोलन तर भरपूर करतो, पण आम्ही सिंहावलोकन करत नाही. आज त्याची गरज. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं जर सिंहावलोकन करायचं म्हटलं, फार काही सन्मानाने सांगण्यासारखी आमच्याकडे गोष्ट नाही. या देशामध्ये महाबोधी महाविहाराचा सर्वात पहिला प्रश्न जो पुढे घेऊन निघाले ते लॉर्ड कनिंघम, एक इंग्रज व्यक्ती. त्यानंतर या देशामध्ये महाबोधी महाविहाराचा मुद्दा घेऊन जर कोणी पुढे निघाला असेल, अनागरी धम्मपाल ते श्रीलंकेचे. त्यानंतर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं तिसरं मोठं आंदोलन आपण बघितलं, बंदे सुरई ससाई यांच्या नेतृत्वात ते जपानचे. आमचं काय? आता आमच्या नेतृत्वामध्ये, भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू झालं आणि झालं त्याची शक्ल पडायला लागली. आकाश लांबा या व्यक्तीने आंदोलन सुरू केलं. नागपूरमध्ये सगळ्यात पहिली मिटिंग लावली. त्या मिटिंगला आदरणीय राजेश पवार सर, साळवे सरजी, आमची टीम होती. खूप चांगलं काम होणार आहे. कारण नेमकं त्याच्या आधी आम्ही बुद्धगयाला जाऊन आलो. भोटे साहेब होते. आम्ही बुद्धगयाला जाऊन आलो, पहिल्यांदा जाऊन आलो. अक्षरशः रडायला आलं की आमच्या
बौद्धांच्या अस्मितेचं प्रतीक असलेलं महाबोधी महाविहार आमच्या छाताड्यावर इथला पंडा दुंगा नाच करतोय. डुंगेश्वरी गुफेमध्ये गेला तर तिथंच त्यांनी चुंदऱ्या घालून आमच्याच जे बुद्धाच्या मूर्त्या त्या विद्रुप केल्या. आमच्याच महाविहाराच्या पटांगणामध्ये पिंडदान केलं जातं. आम्ही जातो, चिडतो, पण आमचा राग हा काही काळापुरता असतो. आम्ही गेलो तेव्हा डुंगेश्वरीच्या गुफेमध्ये तेव्हा अप्पाराव धोटे इथं हजर आहे. अप्पाराव धोटे बोलले की तुम्ही निघा म्हणे, आता परत मी इथं थांबतो. यांच्या मुडदे पाडतो म्हणे, मी मेलो तर मेलो. अप्पाराव धोटे त्याचं मी साक्षीदार आहे. अप्पाराव धोटे बोलले माझं जे होईल ते होईल. आप्पा तुम्ही असं काय करताय? अहो आपण त्यांच्या राज्यामध्ये आलो, त्या जे होईल ते होईल माझं बलिदान म्हणे, पण माझ्याने पाहत नाही. यांना 2-4 मिनिटं काढतो म्हणे, त्यांनी मला काढलं तर चालेल. ही चीड आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आमच्या अस्मितेचं प्रतीक काहीतरी तुळलं जात आहेत आणि आम्ही जर काही करत नसू तर बाबासाहेबांनी जर ही सिच्युएशन पाहिली असते ना, बाबासाहेब बोलले असते, परत एकदा बोलले असते की तुम्ही तुमच्या मायच्या गर्भामध्ये मेले का. ही चीड जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ती आंदोलनाचा लढा यशस्वी करू शकणार नाही. आम्हाला वारंवार धनके बसतात, आम्हाला वारंवार फटके बसतात, आम्हाला वारंवार धोके बसले, पण तरी आम्ही सकारात्मकतेने या आंदोलनाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं की आम्ही या आंदोलनाला अशाच प्रकारे पुढे नेलं पाहिजे. आदरणीय विनाचार्य जी है मंदिर जी, में आपसे रिक्वेस्ट करना चाहता हूँ, समस्त भिक्खुगण से रिक्वेस्ट करना चाहता हूँ. मैं यहाँ पे जयप्रकाश सिंह वरिष्ठ नेता है, उनसे भी रिक्वेस्ट करना चाहता हूँ. एक बार आंदोलन खड़ा हो गया और वो कैसे रुका पता नहीं, माइनॉरिटी कमीशन मिला, क्या मिला, कोई टेंशन नहीं है. लेकिन अगर ये इतने लोग हैं, इनके सामने मैं आपको बता दूं, अगर ये आंदोलन फेल हो गया ना, इसके आगे कोई आंदोलन खड़ा नहीं होगा. इसलिए चाहे कुछ भी हो जाए, ये आंदोलन को सफल बनाना है, सफल बनाना है और सफल बनाना है. तुम्ही या बॅनरवर एक नाव बघत असाल, त्याच्याकडे कदाचित कोणाचं लक्ष गेलं नसेल, पण मी ते लक्ष तुमच्या तिकडे वळवतो. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य, याच्यावर लक्ष फोकस करा. ही समिती स्थापन करण्यापाठीमागचं कारण काय होतं हे तुम्ही नीट समजून घ्या. कारण आजची जी आपली मिटिंग आहे, आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये जर याच्या पाठीमागचं कारण जर तुम्हाला समजलं नाही तर मग काही फायदा नाही. या कार्यक्रमाचा काही फायदा होणार नाही, म्हणजे तिचा सत्कारापुरता तो मर्यादित नाही. दिल्लीमध्ये या आंदोलनासाठी एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण एक समन्वयक संघ स्थापन करायचा. महाराष्ट्रातील 15 ते 20 लोक आम्ही तिकडे होतो. आमचं तिथं एवढंच म्हणणं होतं की जे काय बनेल ते डेमोक्रेटिक लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे. आता लोकशाही पद्धतीने म्हणजे काय की खालून वर जाईल. म्हणजे पहिला कसं काय तुमचे सदस्य तयार होतील, सदस्यांचे मग वरचे पदाधिकारी, हे कसं होतं की हा लोकशाही पद्धतीने आम्ही एवढे लोक बसून ठरवू की आमच्यातील कोणते 2 लोक आम्हाला वर पाठवायचे. मग संपूर्ण जिल्ह्याचे 2-2 लोक ते ठरवतील की आमचा कोण माणूस वर पाठवायचा आहे. राज्याचे लोक ठरवतील की केंद्रामध्ये आमचा कोण माणूस पाठवायचा. याने काय होईल की आमच्यातून लोक वर जातील, बरोबर आहे, आमचे खरे प्रतिनिधी जातील. पण तिकडे तसं झालं नाही. तिकडे त्यांनी ठरवून घेतलं. आम्ही 10-15 लोकांनी एक लेटर लिहिलं की आमचं म्हणणं ऐकून घ्या. दुर्दैवाने त्यांनी आपलं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यामुळे नाईलाज असतो आम्हा सगळ्या महाराष्ट्र लोकांना बसावं लागलं. आणि आम्ही ठरवलं की आता आपण काय केलं पाहिजे. तर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आज प्रामुख्याने बुद्धिस्ट समन्वयक संघच्या माध्यमातून लढत जात आहे. त्याच्यासोबतच ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या माध्यमातून लढत आहे. पण मी तर दाव्याने सांगतो की आम्ही बुद्धिस्ट समन्वयक संघाचे पण माणसं नाही, ही समिती, आम्ही ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे पण माणसं नाही, पण याच्या विरोधात सुद्धा नाही. तर आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला गटतट करायचं नाही, आम्हाला गटतटाचं राजकारण करायचं नाही, आम्हाला पैशांचं राजकारण करायचं नाही. आम्हाला या समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांची मानसिकता तयार करायची, लोकांना तयार करायचं. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी ग्राउंड लेवलला हे आंदोलन उघडून भरायला पाहिजे. या संघटनेपैकी जे संघटन चांगलं काम करेल आम्ही त्याच्यासाठी सपोर्ट करू. आम्ही ग्राउंड तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. या समितीचा एवढाच उद्देश आहे. आणि मला वाटतं आपण या ठिकाणी जे जमलेलं आहात, माझी विनंती असेल आपल्याला की आपण या समितीमध्ये काम करा आणि या आंदोलनाला
खूप मोठ्या ताकदीने बळकट देते आहे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद हिरोळे साहेब.